स्टार्ट आहे का? नमस्कार सर्वांचं, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण मारवाडी राजस्थान या लातूरमधल्या शाळेमध्ये नीटचं जे सेंटर आलेलं आहे तिथे आपण उपस्थित आहेत. आता अवघ्या 2 मिनिटांमध्ये पेपर संपणार आहे. त्यानंतर आपण विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू, आजचा पेपर नीट 2023 हा कशा पद्धतीने होता, पेपरचे लेवल कशा पद्धतीने होते, पेपर इझी, मॉडरेट किंवा हार्ड, कोणता पेपर केमिस्ट्री लेंदी होता की बायोलॉजी होता, हे कशा पद्धतीनं पेपर आलेला आहे हे विद्यार्थ्यांच्या रिव्ह्यूज आपण आल्यानंतर इथे विचारणार आहेत आणि त्यांचा आजचा दिवस कसा होता हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपण अशाच काही विद्यार्थी आणि पालकांच्या, खरं तर बघायला गेलं तर 2 वर्षाची जेवढी विद्यार्थ्याची मेहनत असते त्याच पद्धतीनं पालकांचं देखील त्याच्यामध्ये खूप मेहनत जास्त असते. विद्यार्थ्याकडे लक्ष देणं, त्यांच्या कामामधून वेळ काढणं. आज आम्ही पाहतोय 2 वाजल्यापासून ते 5:30 वाजेपर्यंत पालकसुद्धा या सेंटरवर उभा राहून आहेत. आपण सर्वप्रथम या विद्यार्थ्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू की आजचा पेपर काय होता. तुझं नाव काय? संकेत शिवाजी सोनवणे. संकेत, आजचा पेपर कसा वाटला तुला? आजचा पेपर बरा होता. फिजिक्स आणि केमिस्ट्री तर खूपच भारी गेली. बॉटनी थोडी हार्ड गेली आणि झू पण भारी गेली. अच्छा, फक्त बॉटनी म्हणजे जे बायोलॉजीचा पार्ट होता तर बॉटनी थोडासा हार्ड लेवल होती, म्हणजे थोडासा पेपर लेंदी वाटला का बायोलॉजीचा? आणि फिजिक्सला जर डिफरन्शिएट करायचं झालं तर तुला इझी वाटलं की हार्ड वाटला? फिजिक्स इझी होती. फिजिक्स इझी होता. ठीक आहे, म्हणजे फिजिक्स थोडासा इझी होता. ओव्हरऑल जर पेपरचा जर विचार केला गेल्या वर्षीच्या मानानं तर या वर्षीचा पेपर तुला कसा वाटला? अवघड होता की सोपा होता? सोपा होता गेल्या वर्षीपेक्षा सोपा पेपर होता. अच्छा, ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्यू. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की गेल्या वर्षीपेक्षा देखील आजचा या वर्षीचा पेपर त्याला इझी वाटलेला आहे. अशा अनेक विद्यार्थ्याची आपण प्रतिक्रिया घेणार आहेत. मित्रांनो, काय नाव आहे तुझं? वैभवी मोरे. वैभवी, आजचा पेपर तुला कसा वाटला? आजचा पेपर सिंपल होता. क्वेश्चन्स पण असं म्हणजे बेसिक पासून होतं. बेसिक क्वेश्चन्स होते, म्हणजे जसे आपल्या क्लास किंवा ट्युशन्स किंवा कॉलेजेसमध्ये जसे पेपर होता त्या पद्धतीनं पेपर वाटला की काहीतरी वेगळं जास्त वाटलं? वेगळं बोलायचं तर खरं सांगायचं तर आमच्या क्लासमध्ये थोडं जास्त प्रॅक्टिस करून घेतलेले आणि आमच्या क्लासमधले क्वेश्चन पेपर ह्याच्यापेक्षा टफ वाटत होते खूप. अच्छा, म्हणजे आजचा पेपर जर कंपॅरिझन करायचं म्हटलं गेल्या वर्षीच्या मानानं तर या वर्षीचा 2023चा पेपर तुला सोपा वाटला की अवघड वाटला? मागच्या वर्षीपेक्षा सोपा होता. मागच्या वर्षीपेक्षा इझी होता. याच्या आधी पण 2 विद्यार्थ्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा पेपर इझी होता. ऑल द बेस्ट. बऱ्याच वेळानंतर साधारणतः 2 वाजल्यापासून पेपर सुरू होता, 5 वाजून त्यामुळे लवकर सॉल्व्ह झालं. अच्छा, थोडासा लेंदी होता परंतु क्वेश्चनची लेवल जी इझी असल्यामुळे पेपर ओव्हरऑल तिला सोपा गेलेला आहे. जर गेल्या वर्षीच्या मानानं जर विचार केला 2022चा तर यस, अनेक विद्यार्थ्याच्या सेम प्रतिक्रिया येत आहेत की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा पेपर हा इझी होता. ठीक आहे, आता येणाऱ्या रिझल्टसाठी तुला आमच्या करिअर अकॅडमी मार्फत खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. नमस्कार, पुन्हा एकदा मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट करिअर गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी एक्झाम देऊन आलेले आहेत, अनेक विद्यार्थ्याचे आपण रिव्ह्यू घेतलेले आहेत, तरी त्याचप्रमाणे या देखील विद्यार्थ्याला विचारणार आहे. सर्वप्रथम तुझं नाव काय? माझं नाव श्रुती नंदकुमार मरवडे. श्रुती मरवडे, ठीक आहे. श्रुती, तुला यावर्षीचा पेपर कसा वाटला? यावर्षीचा पेपर खूप छान होता. इझी होता, इझी टू मॉडरेट ह्या लेवलमध्ये होता. डायरेक्ट NCERT बेस्ड क्वेश्चन्स होते. परत मग मोटेवकर सरांच्या क्लासमध्ये होते, मी RCCला होते. मग जसे त्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न यायचे तसेच आलेले. जवळपास एक्झाम देताना भीती नाही वाटली की काय वेगळं करतो आहे. टेस्ट सिरीजची सवय झालेली म्हणून नॉर्मलच वाटलं असं. हे पहा, अनेक आपण रिव्ह्यू घेतले, त्यापैकी एक वेगळी रिव्ह्यू असे आहे की ही विद्यार्थी मयुरी मोटेगावकर सरांकडे क्लासला आहे आणि तिचं असं म्हणणं आहे की जे क्लासेसमध्ये आमच्या टेस्ट सिरीज झाल्या, जे पेपर झाले अगदी त्यापेक्षा देखील सोपा पेपर होता आणि जे क्लासेसमध्ये पेपर झाले त्यामुळे खरा जो पेपर आजचा होता त्याची भीती तिच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची नव्हती. आणि जर 2022चा जर आपण विचार केला तर यावर्षीचा पेपर इझी होता की अवघड वाटला? 2022च्या कम्पॅरिझनमध्ये नाही, बायो इझी होता 22पेक्षा आणि फिजिक्स सेम लेवलमध्ये होता. अच्छा, अनेक विद्यार्थ्यांचं सेम म्हणणं आहे की 2023चा पेपर हा इझी वाटला, त्यामध्ये बायोलॉजी तुला इझी वाटलं. आणि जर 3 पेपरमध्ये जर कंपॅरिझन करायचं झालं, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, यामध्ये सर्वात इझी काय वाटलं? इझी बायो. व्हॉट अबाउट केमिस्ट्री? केमिस्ट्री पण इझी टू मॉडरेट लेवलमध्ये होता, इझीच होता. अच्छा, आणि फिजिक्स पण इझी टू मॉडरेट. अनेक विद्यार्थी पेपर देऊन बाहेर आलेले आहेत. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यासोबत पालक देखील थांबलेले आहेत. विद्यार्थ्यांची फक्त एक दिवसाची एक्झाम आहे, परंतु पालक हे गेली 2 ते 3 वर्षापासून त्या विद्यार्थ्याच्या पाठीमागे धावपळ करत असतात. त्यांची देखील तेवढीच जास्त मेहनत आहे जेवढी विद्यार्थी मेहनत करतायत. तर असाच एक विद्यार्थी आता पेपर देऊन आलेला आहे. त्या विद्यार्थ्याला आपण विचारणार आहेत की आजचा पेपर त्यांना कसा वाटला. काय नाव आहे तुझं? ऋतुजा गिरी. ऋतुजा, तुला आजचा पेपर कसा वाटला? चांगला होता. मग जर डिफरन्शिएट करायचं झालं की हार्ड
इझी आणि मॉडरेट, तर कसा वाटला? इझी बायोचा जास्त होता. आता बायोलॉजी इझी वाटला. हो, खूप व्हॉट अबाउट जास्त. केमिस्ट्री आणि फिजिक्स? केमिस्ट्री थेअरी होता. अच्छा. आणि फिजिक्स पण जास्त, त्यामुळे तो पण मॉडरेटच म्हणता येईल. अच्छा, केमिस्ट्री आणि फिजिक्स हे मॉडरेट वाटलं, बायोलॉजी खूप इझी होता. आता बायोलॉजीचं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की पेपर लेंदी होता का कसा होता? हा थोडा लेंदी होता, पण मी रिपीटर आहे मागच्या वेळेस खूपच जास्त लेंदी होता. त्या मानाने यावेळेस इतका लेंदी नव्हतं, त्याच्यामुळे मला इझी गेलं. अच्छा, हे एक महत्त्वाचा पॉईंट होता की विद्यार्थ्यांनी रिपीट केलेलं होतं. गेल्या वर्षीचा हे मात्र बरोबर आहे की बायोलॉजीचा पेपर लेंदी होता, परंतु विद्यार्थ्याची मानसिकता ऑलरेडी त्या दृष्टिकोनातून झालेली होती, म्हणून त्या विद्यार्थ्याला हा बायोलॉजीचा पेपर खूप सोपा गेला. आता NCERT बेसमध्ये हा पेपर होता की काही NCERTच्या बाहेर? NCERT पूर्ण बेस. म्हणजे लाईन टू लाईन सर्व NCERT. हे देखील विद्यार्थ्याचं अगदी म्हणणं बरोबर आहे की लाईन टू लाईन NCERT बेस्ड क्वेश्चन पेपर होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना हा पेपर सोपा गेलेला आहे. आता एक शेवटचा क्वेश्चन आहे की तू रिपीटर आहेस, गेल्या वर्षी पण पेपर दिलाय, तर 2022चा पेपर इझी वाटला की 2023चा? आजचा 2023चा. 2023चा पेपर या ऋतुजाला एकदम इझी वाटलेला आहे. नक्कीच तिला चांगला स्कोर येणार आहे. वायब्रंट तर्फे मी तिचे हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. युवराज ठाकूर. युवराज, या वर्षीचा पेपर तुला कसा वाटला? चांगलं वाटलं यावर्षी पण. आता म्हणजे इझी लेवल होती का हार्ड लेवल होती? म्हणजे जे आप स्टडी केले ना त्यांच्यासाठी तर सोपाच होता. अच्छा, युवराजचं असं म्हणणं आहे की ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना हा पेपर नक्की सोपा गेलेला होता. तर युवराज, जे तुम्ही 2 वर्षाची मेहनत केलेली आहे, 2 वर्ष जे तुम्ही क्लासेसमध्ये एक्झाम दिल्या, त्याच पद्धतीने पेपर होता का? हो, त्याच टाईपने होता. थोडी क्वेश्चन म्हणजे वेगवेगळे होते, पण त्याच टाईपने होते. म्हणजे जे क्लासमध्ये क्वेश्चन झालेले त्याच पद्धतीने हा पेपर होता. जे आपण 2 वर्षापासून NCERT बेसवर जे अभ्यास करतो, तर NCERT मधले क्वेश्चन्स होते का त्याच्या बाहेरचे देखील होते? NCERT मधलेच होते क्वेश्चन. म्हणजे सर्व विद्यार्थ्याची एक प्रतिक्रिया येत आहे की सर्व पेपर हा NCERT बेसच होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना यावर्षीचा पेपर इझी असा गेलेला आहे असं युवराजचं म्हणणं आहे. जर आता फिजिक्स आणि बायोलॉजी जर म्हणणं झालं तर कुठला पेपर तुला इझी वाटला? मला बायोलॉजीच वाटलं. बायोलॉजी इझी वाटला. केमिस्ट्रीबद्दल काय म्हणणं आहे? केमिस्ट्री बऱ्यापैकी. आणि फिजिक्स? फिजिक्स आता थोडा हार्ड गेलं. फिजिक्स थोडा हार्ड, केमिस्ट्री ॲव्हरेजमध्ये गेलेला आहे, मॉडरेटमध्ये, आणि सर्वात सोपं त्यांना बायोलॉजी वाटलेलं आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्यू. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. काय नाव आहे? माझं नाव शुभम ढेरे. शुभम ढेरे. शुभम, आता जो पेपर देऊन तू बाहेर आलेला आहेस, तर तुला एकंदरीत बघायला गेलं तर या वर्षीचा पेपर तुला 2022च्या कंपॅरिझनमध्ये कसा वाटला? हा सोपा होता पेपर. म्हणजे 2000 बघ, अनेक विद्यार्थ्यांच्या सेम प्रतिक्रिया आल्या आहेत की 2022 पेक्षा या वर्षीचा पेपर हा इझी वाटला. आता या 3 सब्जेक्टमध्ये जर डिफरन्शिएट करायचं झालं तर तुला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये सर्वात इझी कुठला पेपर गेला? बायोलॉजी. सर्वात इझी बायोलॉजी गेला. त्यानंतर कुठला वाटला? त्यानंतर फिजिक्स. त्यानंतर फिजिक्स त्याला इझी वाटला. आणि केमिस्ट्रीबद्दल काय म्हणणं आहे? केमिस्ट्री ॲव्हरेज. केमिस्ट्री ॲव्हरेज होतं. जी फिजिक्सची दरवर्षीची डिफिकल्टी लेवल असते तर ते कशी कमी होती? गेल्या वर्षीपेक्षा थोडी जास्त होती. डिफिकल्टी लेवल गेल्या वर्षीपेक्षा थोडी जास्त होती. ठीक आहे. आणि आपण जे NCERT बेसमधून अभ्यास करतो तर तेच क्वेश्चन होते का? हो, पूर्ण NCERT बेस पेपर. पूर्ण NCERT बेस. आणि दुसरं एक महत्त्वाचं की ज्यावेळेस तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये एंटर केलात तर तिथं जे SOP होतं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी असते, की तुम्हाला सर्व वेळेवर सर्व गोष्टी झाल्या की काही अडचणी आल्या? वेळेवर सर्व गोष्टी झाल्या, पेपरमध्ये काहीच अडचण नाही आली. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्यू सो मच. सर्व विद्यार्थ्यांचं एक म्हणणं येत आहे की या वर्षीचा पेपर हा गेल्या वर्षीच्या मानाने सुद्धा इझी होता. यामध्ये बायोलॉजी त्यांना सर्वात जास्त इझी वाटलं. काही विद्यार्थ्यांचं केमिस्ट्री आणि फिजिक्सबद्दल सांगायचं म्हणणं तर केमिस्ट्री इझी वाटले, काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री डिफिकल्ट जात आहे. अशा अनेक विद्यार्थ्याची आपण प्रतिक्रिया घेणार आहेत. काय नाव आहे तुझं? जैनब. आज का पेपर आपको कैसा लगा? मीडियम था, मतलब बायो कंपैरेटिवली लास्ट ईयर से बहुत इजी आया था ये साल, और केमिस्ट्री हार्ड आया था. एज कम्पेयर टू लास्ट ईयर बायोलॉजी वॉज इजी एंड फिजिक्स मीडियम था. फिजिक्स मीडियम था. ओवरऑल अगर अपने को डिफरेंशिएट करना है लास्ट ईयर से 2022 से 2023 को, तो कौन सा पेपर इजी लगा आपको? 2023 का या लास्ट ईयर का था? पर्सनल एक्सपीरियंस से ये साल का पेपर इजी लगा क्योंकि सेम. अब तक जितने भी बच्चों से हमने बातचीत की है सबका बोलना यही है कि लास्ट ईयर से इस साल का पेपर इजी था. अगर 3 सब्जेक्ट में डिवाइड करना है, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सबसे इजी आपको कौन सा लगा? बायो इज इजी. आफ्टर बायोलॉजी फिजिक्स में जो मैथमेटिकल क्वेश्चंस थे, प्रॉब्लमेटिक क्वेश्चन थे, वो उसकी लेवल कैसी थी? इजी थी या मॉडरेट? मीडियम था, मतलब कुछ क्वेश्चंस बहुत इजी थे और कुछ क्वेश्चंस मॉडरेट लेवल के थे. ओके फाइन. और जो हमने 2 साल में NCERT बेस्ड स्टडी की थी उसमें ही क्वेश्चन आए कि NCERT की आउट ऑफ था? NCERT में से ही थे. हर एक स्टूडेंट का बोलना वही है कि NCERT बेस में क्वेश्चंस था और सबका बोलना यही था कि लास्ट ईयर से इस साल का पेपर बहुत इजी था. ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्यू सो मच. सर्वप्रथम तुझं नाव काय? माझं नाव रोहित रवींद्र उगले. रोहित. आता रोहित, सर्वप्रथम जेव्हा आपण 2 वाजता पेपरला, तुझा रिपोर्टिंग टाइम काय होता? माझा रिपोर्टेड टाईम 11 PM होता. 11 वाजता. तू एक्झाम सेंटरला किती वाजता गेला?
मी 10 वाजता गेलेलो. 10 वाजता रोहित गेलेला, आता 10 पासून आता 5:30 वाजेपर्यंत वेट केला, आता पेपर देऊन बाहेर आलेला आहे. जे पेपरमध्ये SOP असते म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ते फॉलो केलं होतं, म्हणजे पेपर तुम्हाला वेळेवर वगैरे भेटला का? हा, वेळेवर भेटला होता. म्हणजे तिथल्या सर्व वेळेवर गोष्टी घडल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे तिथे जे आपल्याला सेंटरवर बोलवलं होतं, काही सेंटरला विद्यार्थ्यांना अडचण येते, परंतु अशा अनेक सेंटर आहेत यावर्षी की विद्यार्थ्यांना तिथं कसल्याही प्रकारची अडचण आलेली नाही आहे. आता आपण रोहितला विचारणार आहे की तुला यावर्षीचा पेपर कसा वाटला ओव्हरऑल? ओव्हरऑल बायो सोपा होता खूप, केमिस्ट्री थोडा अवघड होता, फिजिक्स पण थोडा मीडियमच होता, बायो सोपा होता. सर्वात इझी बायोलॉजी गेलेला आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री थोडंसं मॉडरेट लेवलला गेलेलं आहे. आता जर आपल्याला लास्ट इयरला कम्पॅरिझन करायचं म्हटलं 2022ला, तर यावर्षीचा पेपर तुला गेल्या वर्षीपेक्षा इझी वाटला की अवघड होता? इझी होता ॲक्च्युली. अनेक विद्यार्थ्यांचं सेम म्हणणं येत आहे की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षीचा पेपर इझी होता. आणि अजून एक क्वेश्चन विचारतो की जे आपण 2 वर्षापासून NCERT बेसचे जे क्वेश्चन्स पाहतो, तर त्यामधलं सर्व काही होतं की आउट ऑफ NCERT काही होतं? आउट ऑफ NCERT तर कोणता क्वेश्चन दिसला नाही तसा, आणि ॲक्च्युली लाईन टू लाईनच होता क्वेश्चन. अच्छा, हे एक महत्त्वाचं गोष्ट आहे की सर्व लाईन टू लाईन NCERT होतं, म्हणजे तुम्ही जे क्लासेसमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे पेपर दिला त्याच पद्धतीने हा पेपर होता? हो हो, ओके, ठीक आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्यू. RC सारखेच क्वेश्चन पेपर होते का? सारखंच होता क्वेश्चन? तेवढे काय? ठीक आहे. अजून एक अशाच विद्यार्थ्याची आपण प्रतिक्रिया घेणार आहेत की आजचा पेपर त्याला कसा वाटला. काय नाव आहे तुझं? मासुलदार सोहेल. माशुलदार सोहेल. सोहेल, तुला आजचा पेपर कसा वाटला? ठीक होता. ठीक होता. जे आपण 2 वर्षापासून NCERT बेसचे जे क्वेश्चन करत आहेत, तर त्याच बेसिसवर पेपर होता का NCERTच्या बाहेरचं देखील काय आलेलं होतं? NCERTच होता. सर्व पेपर NCERT. सर्व विद्यार्थ्याचं हेच म्हणणं येत आहे की यावर्षीचा जो पेपर होता हा टोटल NCERT बेस पेपर होता. आता यामध्ये फिजिक्स जर पाहिलं तर दरवर्षी विद्यार्थ्यांना अवघड वाटतं, तर फिजिक्सचा पेपर तुला कसा वाटला? फिजिक्सचा पेपर थोडा सोपा होता, फिजिक्सचा पेपर म्हणजे थोडा मीडियम होता. मीडियम होता. जर कॅल्क्युलेशन आणि जे प्रॉब्लेम्स वगैरे असतात तर याची लेवल कशी होती? इझी होती का? जरा ते थोडे हार्ड, थोडी डिफिकल्टी वाटली. डिफिकल्टी वाटली. आणि बायोलॉजीचा पेपर बायोलॉजी ह्या वर्षी थोडा इझी होता. इझी होता. पेपर थोडा लेंदी होता का? कसा होता बायोचा? तेवढा नव्हता लेंदी. बायोचा तेवढा लेंदी नव्हता, म्हणजे ओव्हरऑल जर पेपर बघितला तर थोडासा मॉडरेट लेवलचा होता. मॉडरेट. ठीक आहे, चालेल. ऑल द बेस्ट फॉर युअर. पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांचं व्हायब्रंट करिअर गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आत्ताच हा विद्यार्थी नीटचा पेपर देऊन आलेला आहे. आजचा पेपर त्याला कसा गेला ते आपण सर्वप्रथम विचारणार आहेत. काय नाव आहे तुझं? करण रोंगे. करण रोंगे. करण, आजचा पेपर तुला कसा वाटला? सोपा होता, एवढा काय अवघड नव्हता, गेल्या वर्षीपेक्षा सोपा होता. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा आजचा या वर्षीचा पेपर सोपा होता. सर्व क्वेश्चन्स हे NCERT बेस होते का त्या बाहेरचं काही होतं? नाही, बाहेरचे नव्हते काय, आणि केमिस्ट्रीचा पेपर अवघड होता. केमिस्ट्रीचा थोडा पेपर अवघड होता. सर्व क्वेश्चन हे NCERT बेसच होतं, बाहेरचं जास्त काही नव्हतं. जर ओव्हरऑल पेपरला जर डिफरन्शिएट करायचं झालं इझी, मॉडरेट किंवा हार्ड, कसा वाटला? म्हणजे यावेळेसचा पेपर तुला मॉडरेट वाटला. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. सर्व विद्यार्थ्यांचं एक म्हणणं येत आहे की यावर्षीचा पेपर हा गेल्या वर्षीच्या मानाने सुद्धा इझी होता. यामध्ये बायोलॉजी त्यांना सर्वात जास्त इझी वाटलं. काही विद्यार्थ्यांचं केमिस्ट्री आणि फिजिक्सबद्दल सांगायचं म्हणणं तर केमिस्ट्री इझी वाटले, काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री डिफिकल्ट जात.